काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. कालच एका लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला जायचा योग आला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्या क्षणापासून पुन्हा एकदा नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडलो. असं म्हणायची वेळ का बरं आली असावी? कुठला असा क्षण असतो, कुठला असा प्रसंग असतो की हे म्हणावंसं वाटतं? म्हणजे बघा, एखादी मुलगी आवडते, मुलगा आवडतो, मग मैत्री होते, मग प्रियकर प्रेयसी असं नातं तयार होतं. प्रेयसीची बनते पत्नी, प्रियकराचा बनतो पती, लग्न होतं आणि मग सगळं शुभमंगल सावधान म्हणून संसार सुरू होतो. तीच सकाळ, तीच दुपार, तीच संध्याकाळ, तीच रात्र, रुटीन सुरू असतं. पण नियती काहीतरी क्षणाची परीक्षा पाहत असते आणि मग पुन्हा एकदा समर्पणाची, त्यागाची, एकमेकांच्या काळजीची वेळ येते. मग तेव्हा असं कळतं की इतरांपेक्षा माझी ही किंवा माझा हा जो आहे ना, तोच खरा माझा जिवलग दोस्त किंवा जोडीदार आहे. अशाच सुंदर कथेची, प्रेमाची ही गोष्ट आता 18 वर्षांची झालेली आहे. कोण बरं आहेत ती? अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते अतुल तोडणकर आणि त्यांची पत्नी आहे सुप्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट माधुरी. अतुल तोडणकर, त्यांचं आपण स्वागत करूया. ओ मॅडम, तुम्ही एकट्या कशा? अतुल कुठे आहेत? मी अतुल आलो 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 आलो. काय? अगं नाही, काय संसाराची गाडी जरी आम्ही एकत्र चालवतो तरीही त्याची पार्किंगचं काम जे आहे ना ते माझ्याकडे असतं. खोटं बोलू नकोस. दूरदर्शनच्या प्रांगणामध्ये 50 गाड्या तू आणल्यास तरी आम्ही पार्किंगला देऊ. कुठे गेला होता असं? नाही, खरंच कुठेच नाही ग. मी फक्त पार्किंगची व्यवस्था बघणं माझं काम. माधुरी, काहीतरी गडबड आहे. दाल में कुछ तो काला है. नहीं कुछ काल नहीं है, कुछ काला नहीं है, दाल ही काली है. देवा. डाळ पिवळी असते पण ह्या 19 वर्षांचं हे जे काय खिचडी ती छान झालेली आहे ना प्रेमाची, ती ऐकण्यासाठी आमचा महाराष्ट्र उत्सुक आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण सानापन्न होऊया. या आफ्टर यू. येस. उत्तम उत्तम. येस. अतुल, माधुरी, अतुलला आम्ही कितीतरी वेळेला रंगमंचावर धिंगाणा घालताना पाहिलंय, मालिकांच्या रूपात, हसवण्याच्या रूपामध्ये. माधुरी, तुझा मात्र फक्त गोड मंजूळ आवाज, तो सुद्धा वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहिलाय. पण हीच ती सुंदर माधुरी आहे हे मात्र आता आमच्या सगळ्या मी रिॲक्शन दिली, गोड मंजूळ आवाज. त्याला बाकी तो तुम्हाला ऐकताना फार गोड, फार मंजूळ वाटतो. मी त्याचे वेगळे व्हेरिएशन्स पण ऐकले आहेत म्हणून तुला तर थोड्या वेळासाठी म्यूट असं केलेलं आहे. पण अतुल, तू म्यूट नाहीच चांगला वाटत, तू छान वाटतोस. आणि माधुरी, खूप खूप तुझं मनापासून इथे या मंचावर तुझं स्वागत करते. अतुल, तू आपलाच आहेस. किती वेळा इथे आलेला आहेस आणि अभिनयाची चुणूक वगैरे असं काही मी तुला असं फॉर्मॅलिटीज वगैरे म्हणत नाही, पण तू खूप आपला वाटतोस कारण प्रत्यक्ष भेट आपली बऱ्याच वेळेला झालेली आहे. कसं जुळलं? कसं जुळलं? एकदम पॉजच घेतला. नाही, मला वाटलं ही सुरुवात करते म्हणून. सांग ना माधुरी. काय झालं की एक नाटक चाललं होतं माझं त्यावेळेस, लग्न करता विघ्न अर्था. मच्छिंद्र कांबळेचं प्रोडक्शन हाऊस होतं. नाव पण फार मस्त होतं, लग्न करता विघ्न अर्था. तर त्या नाटकासाठी एक मुलगी हवी होती, हिरोईन म्हणून. त्या पात्रासाठी एक मुलगी हवी होती आणि संजीवनी जाधव राहायच्या कांदिवलीमध्ये. आणि त्यांची त्यावेळची मैत्रीण जी होती ती माझी आत्ताची सासूबाई आहे, शोभा काळे म्हणून. तर त्यांचं वॉक घेता घेता काहीतरी बोलणं झालं की अरे असं नाटक करतो आम्ही, एक मुलगी हवी आहे. तर त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलींनी मराठीत तरी काम करावं एकदा तरी, कारण माधुरी पहिल्यापासून हिंदीमध्ये काम करते, हिंदी थिएटर, हिंदी व्हॉइसिंग वगैरे सगळं. मग आईने सांगितलं की चला ठीक आहे तू कर म्हणून, आणि ही आली. आणि मग आम्ही एकत्र नाटक करायला लागलो आणि नाटकात ती माझ्या अपोजिट होती. आणि नंतर हळूहळू फक्त चांगली मैत्रीण. नंतर मग
मिस करू शकू अशी मैत्रीण झाली. आणि मग असं वाटलं की नाही, काहीतरी फिलिंग आहे की आपली फ्रेंडशिप नुसती फ्रेंडशिप नाही आहे, तर इट इज मोर दॅन फ्रेंडशिप. मग जेव्हा कळलं की हां, या काही गोष्टी आपल्या घडू शकतात, मग एक छोटा प्रसंग आला जेव्हा तिचं लग्न ठरलं. थांब ना, तोपर्यंत येते. माधुरी, तू आम्हाला आधी वाटायचीस की तू गुजराती थिएटर आणि तू गुजरातीच आहेस म्हणून तू मराठी करत नाही आहेस, पण माधुरी एकदम हिंदी वगैरे म्हणजे भूमिका करायचीस असं का? म्हणजे एकदम तिथून इथे असा कसा काय प्रवास सुरू झाला? ॲक्च्युली आधी मी मॉडेलिंग करायचे, रॅम्प शोज वगैरे ते करायची. मग ते करता करता नाटक सुरू झालं. नाटकाच्या आधी मी फिल्म साईन केली होती आणि त्यातून मग नाटकाकडे वळली. आणि नाटक मला इतकं आवडलं, तोपर्यंत मला नाटकाचं काही माहीत नव्हतं. आणि अगेन हिंदी नाटकच होतं ते. मे बी सर्कल तसं होतं, घरात येणारी जाणारी माणसं जशी होती. बिकॉज माझ्या मॉमचं जे धर्मचा रिश्ता आहे ते जैन मारवाडीज आणि तसं आहे, त्यामुळे अपब्रिंगिंग तशी झाली. आणि मग सर्कल तसलं असल्यामुळे मग थिएटरकडून मग व्हॉइसिंगकडे वळली. आणि मग थिएटर आणि व्हॉइसिंग हे माझं अजूनपर्यंत सुटलं नाही. मध्ये काही छान कामं आले ते मी नक्कीच करते. हो, पहिलंच रंगभूमीवरचं पदार्पण आणि इतकं सुंदर मराठीमधलं आणि हिंदीमध्ये मी ते केलं सुद्धा भद्रकाली प्रोडक्शन आणि त्याच्यात भेटलेला अतुल का आवडला तुला? कारण मी आहे तसा. मला नाही बोलू देत, ते स्वतःची तारीफ स्वतः करतात. तू कर. नाही ग, अशीच गंमत जम्मत 18 वर्षांची इतकी छान आहे आणि अतुल असाच आहे. नाही, अतुल ॲक्च्युली खूप छान आहेत. हो, ॲज अ पर्सन ते खरंच खूप गोड आहेत. म्हणजे काम करत असताना माझ्या लिस्टमध्ये लग्न करायचं असं काही नव्हतं तेव्हा. म्हणजे मला करायचं नव्हतं, आपण कामावर फोकस करूया. वर्कहॉलिक आहे पण मी, आणि तेव्हा होतीही मी. तर पण बिंग महाराष्ट्रीयन फॅमिली, मम्मीचं होतं की आता कॉलेज झालं आहे, 2-3 वर्ष झाली आहेत, आता तर लग्न करायलाच पाहिजे. आणि तेव्हा घरात खूप लग्नाचं प्रेशरही होतं आणि म्हणजे बघणंही चालू होतं. म्हणजे अतुलने विचारायच्या आधी, आणि अतुलने असं काही विचारलं नव्हतं, त्यांनी असेच आपले 1-2 लाईन्स बोलले होते. कौतुक करतो आपण असं, की मला म्हणाले होते, आमचा प्रयोगच चालू होता आणि बॅकस्टेजला असं ते माई काहीतरी म्हणत होते आणि तितक्यात ते येऊन म्हणाले की अगं तुझ्याकडे रूपही आहे आणि गुणही आहेत. आणि आय वॉज लाईक, असं का बोलले असणार हे? म्हणजे एक मिनिट, हे काय तू हे म्हणतेस ना? अहो आमचे हे हो, सकाळपासून अहो सुरू होतं. काळोख पडला की इकडे हा, म्हणजे तोपर्यंत ते होतं ना की किती वेळ आता अहो किती रिस्पेक्ट द्यायचा. मग नंतर ये भांडी घास. पण या जनरेशन मध्ये हे सगळं हे वगैरे आमचे हे असं म्हटल्यानंतर मजा वाटते, खूप छान वाटते. हा, मलाही बरं वाटतं. म्हणजे माझे बरेच मित्र विचारतात की अरे तुझी बायको तुला अहो करते. म्हटलं मग मी ठेवलंय तसं, फक्त सकाळी. पण माधुरी, मग तू काही काळासाठी त्या नाटकातून वजा झालीस. मग असं काय झालं की ते एक पुन्हा नाटकाचा प्रयोगाला तुला बोलवलं गेलं, दरम्यान तुझं लग्न पण ठरलं? हो. काय हे मग? ॲक्च्युली म्हणजे नंतरच्या काळात, म्हणजे आता नाही म्हणणार मी, मला असं वाटतं ते होणार असतं म्हणून ते होतं. बिकॉज इवन अतुलही जसे नेचर वाईज होते किंवा मी जशी होती, मी अगदी टॉम बॉईश होती आणि अतुल थोडे पार्टी टाईप होते त्या टाईपला. आणि तर मला नाही, म्हणजे आता विचार केला तर ते शक्यच नव्हतं. पण ते नाटक सुटलं, म्हणजे सोडलं ते नाटक. आणि त्या दरम्यान मी जसं सांगितलं की लग्न ठरत होतं आणि परत एक प्रयोग आला की अच्छा, ठरलंच होतं लग्न? हो, ठरलं होतं ते. लाईक मला अब्रॉडला जायचं नव्हतं, मला माझ्या पेरेंट्सला सोडून अब्रॉडला जायचं नव्हतं. म्हणून मी म्हटलं, लास्ट मिनिटला कळलं तर म्हटलं मला हे शक्य नाही, आणि म्हणून मग त्यांना नाही म्हटलं. आणि करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हे सोडा तुमचं काम आणि तिकडे चला. तर तिच्या फॅमिलीकडून सुद्धा आणि तिचं सुद्धा असं म्हणणं होतं की जे काम करायला मी वयाची इतकी वर्ष खर्ची घातली तर ते मी का सोडू, आणि ते मला आवडतं. दॅट इज माय फर्स्ट लव्ह, दॅट इज माय पॅशन. त्याच्यावर मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. पण अतुल, ज्या मुलीवर आपण प्रेम करतो त्या मुलीचं लग्न ठरलंय, हा धक्का केवढा असेल तुला? हे बोलायचं नाही. नो, इट वॉज नॉट लाईक दॅट. माझं प्रेम आहे की नाही हे मलाही कळत नव्हतं. ऍक्च्युली आम्हाला कळलंच नाही. त्यावेळेस मला वाटायचं की हा आपण मित्र आहोत, पण नाही, मित्रापेक्षा काय जास्त आहोत काहीतरी. पण ते त्यालाच प्रेम म्हणतात का असं हे मला माहित नव्हतं त्यावेळेस. म्हणजे कळत नाही बघ त्यावेळेस आपल्याला.
आणि मग हिला म्हटलं तर हिचं लग्न ठरलंय तर आपण कशाला उगाच, कारण असं होतं आमचं बरेचदा त्यात 2-3 सीनमध्ये की मी तिच्या खांद्यावर हात ठेवतो किंवा असे 2 खांद्यावर हात ठेवून बोलतो असं असं वगैरे. तर म्हटलं मी नाही करणार, आय विल नॉट टच यू. म्हटलं असं काय, बिकॉज ते नाटक बघायला आले होते ते म्हणजेच सगळे. प्रेम आहे. हो म्हणजेच हा ते आत कुठंतरी खूप रुतलं होतं. आणि ते बोलणं पण बंद केलं. तर म्हटलं हा मुलगा असं का करतो, असं का वागतो. आणि मग नंतर त्यांना कळलं की अच्छा ते लग्न मोडलंय म्हणून. मग त्यांनी पटकन विचारलं काय म्हणतेस कशामुळे. ऍक्च्युली असं होतं म्हणजे असं होतं ना, लग्न मोडलं काय म्हणते, काय सर कशामुळे, अरे बापरे. आणि आनंद झाला. आणि मग त्यांनीच सगळा इनिशिएटिव्ह घेतला. नाही मी नाही घेतला, मी तर घेतला होताच, पण हिची लहान बहीण आहे जिचं नाव सुप्रिया काळे, शी इज डॉक्टर. तर तिने सांगितलं की तिच्या मम्मीला की तुम्ही अतुलविषयी का नाही विचार करत, कारण तिला कुठेतरी वाटलं होतं की माझं काहीतरी आहे असावं म्हणून. आणि तिच्यामुळेच म्हणजे किंवा तिच्यामुळे आणि एकंदरीत म्हणजे बायकोपेक्षा मेहुणी प्रिय हे वेगळ्या अर्थाने असं झालं की मेहुणीमुळे बायको मिळाली. हो हो ऍक्च्युली म्हणजे मेहुणी न होता बायको मिळाली. हा वा 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 वा. मग तुला तेव्हा कळलं की हा आपल्या काठोकाठ प्रेमात आहे हे तेव्हा तरी तुला कळलं का? आकंठ. तेव्हा नव्हतं एवढं कळलं, पण एवढं आहे की अच्छा हा लाईक करतोय आपल्याला आणि लग्नाचा विचार करतोय हा वगैरे. तर तसं त्यांनी मला विचारलंही होतं. आणि मी म्हणाले की मी घरातली मोठी आहे आणि जशी मी म्हणजे मी मोठी झाली, जसं वाढवलंय मला नाही वाटत, हे योग्य नाही वाटत की मी माझ्या पेरेंट्सला जाऊन सांगावं की मला हा मुलगा आवडतो वगैरे. तर ते म्हणाले मी बोलतो. आणि कोणतरी बोलावं लागेल. अतुलने जे एफर्ट्स घेतलेत आमचं लग्न खूप गुड बॉय होण्यापासून, बापरे, माझ्या मॉमला इम्प्रेस करण्यासाठी. आपण फिल्म मध्ये बघतो ना की एखादा मुलगा त्याच्या मुलीच्या पेरेंट्सला किती हे करू शकतं. एकदम गुड बॉय, फॉर्मल शर्ट पॅन्ट, आणि ते ऑफिसला होते. फक्त मी ते दाखवलं नव्हतं कधी, आणि ते दाखवलं, ते कॅरेक्टर प्ले केलं. करेक्ट. मी हसायचे नंतर तेव्हा कसे यायचे एकदम गुड बॉय म्हणून फाईल वगैरे, त्याच्यात की आता इकडनं लगेच ऑफिसलाच जाणार आहेत म्हणून. कधी खूप छळतात ना मला ते. पण बघ, प्रेम मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे नाही दिसत आहे तुला. हा उगीच आपलं म्हणतेस की भूमिकेत मी रडे ना. बेटी तुमने मुझे रुला दिया, असं होईल का तुझं. पण अतुल, तुझी काहीच बॅकग्राऊंड नाही नाटकाची वगैरे वगैरे वगैरे. नुसतं रिहर्सल बघायला काय तू जातोस आणि नाटक काय मिळवतोस, काय म्हणजे असं कसं. ज्या विभागात राहायचो ना, करी रोडला, डिलायल रोड, त्याच्यामध्ये आमचं हररवाला बिल्डिंगमध्ये आमचं घर होतं. तर तिकडे तशी त्यावेळेस अशी हे नव्हती की अभ्यास करू शकू असं पोषक वातावरण नव्हतं. म्हणून आम्ही एका ठिकाणी अभ्यासिकेमध्ये जाऊन अभ्यास करायचो. आणि ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झालं, मी VJTIमधनं इंजिनियर म्हणून पासआउट झालो, तेव्हा म्हटलं आता हे जे आपलं नेहमीची सवय असते की आता त्या अभ्यासिकेचं एक कार्ड आहे ते आपण सबमिट करूया की आता माझी मेंबरशिप संपली म्हणून. आणि त्यावेळेस तिथे विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या स्नेहसंमेलनाच्या नाटकाची रिहर्सल चालू होती. आणि त्यात होते पंढरीनाथ कांबळे, महेंद्र कदम, विकास कदम, गणेश रेवडेकर, गणेश जाधव, विमल म्हात्रे. मी तिकडे गेलो, तिकडे रिहर्सल बघायला लागलो आणि म्हटलं अरे मला हे मस्त वाटतंय खूप. आणि मी त्यांना विचारलं सर मला हे आवडलं, मी येऊ का परत. आणि मी यायला लागलो. आणि नंतर मग त्यात कसा मी इन्व्हॉल्व झालो, कधी इन्व्हॉल्व झालो मलाही नाही कळलं. आवडलं ते सगळं, मला आवडलंच. कारण मला असं लक्षात आलं की यांना रोज हे करायचं आणि रोज वेगळ्या एनर्जीने वेगळ्या लोकांसमोर करायचं. म्हणजे नाटक एकदा ओपन झालं की आज प्रयोग शिवाजी मंदिरला आहे, उद्या गडकरीला आहे, तिकडचा ऑडियन्स वेगळा आहे, इकडचा ऑडियन्स वेगळा आहे. आणि आपल्याला तेच बोलायचं आहे, पण ते नव्याने बोलायचं आहे आणि फर्स्ट टाइम बोलतो असा अभिनय करायचा आहे. किती मस्त आहे, किती वेगळं आहे. आणि अगेन ह्या क्षेत्राची एक गोष्ट मला फार आवडते की रोज तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तुम्ही चांगले आहात, तुम्ही बेटर आहात, तुम्हाला रोज प्रूव्ह करायचं आहे. इथे असं होत नाही की मी एकदा एक सिनेमा केला, एकदा एक नाटक केलं किंवा एकदा एखादी मालिका केली म्हणून मी चांगला ॲक्टर, असं नाही. तुम्हाला रोज नवीन प्रूव्ह करायला लागतं. हो, पण अतुल आम्हालाही वाटतं असं नाटक म्हटलं आपणही करू, आपणही ते करू, पण ते यायला पाहिजे ना रे. ते आत कुठेतरी असणार ना तुझ्या, ते शाळेत मे बी असेल. शाळा माझी शारदाश्रम विद्यामंदिर, तिथे मी 4थीला असताना शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये एक छोटीशी नाटुकली गेली होती.
आणि आकाशवाणीवर एक छोटंसं काहीतरी मी बोललो होतो, एक कॅरेक्टर, एवढंच, बाकी काही नव्हतं. अरे पण डोक्यात आणि मुळात स्वभावात ते किडे होते. किडे म्हणण्यापेक्षा कसं की काहीतरी टाइमपास बोलायचं किंवा काहीतरी असं बोलायचं की जेणेकरून समोरचा माणूस हसतो, असं मी होतो पहिल्यापासून. पण ते नाटकात कसं आणायचं, कारण ते शिकणं आहे ना. ते डायलॉग सारखे नाही वाटले पाहिजे. तुम्ही ते डायलॉग पाठ करून जणू काही तुम्हीच बोलताय असं वाटलं पाहिजे. हे आलं मग आपोआप. लग्न व्यवस्थित पार पडलं. हो, अगदी उत्तम. हां, येस, लग्न व्यवस्थित, म्हणजे दोन्हीकडून व्यवस्थित, अगदी छान आहे. हां, काहीच तेव्हा नोकरी पण करायला लागला होतास? मी त्यावेळेस BST मध्ये डेप्युटी चार्ज इंजिनियर म्हणून कामाला लागलो होतो. मूळ इंजिनियर तू? हां. आई, कुठून कुठे माणसाचा प्रवास. हो ग, म्हणजे मी राहायचो बघ कुठे, करी रोडला. मुलगी कांदिवलीची. मी जॉबला होतो BST मध्ये परेलला. माझी रिहर्सल झाल्याची दीनानाथ किंवा शिवडीला वगैरे जायचं. आणि नंतर आता मी राहतोय परत कांदिवलीला. म्हणजे थोडक्यात माझी कमाल नाहीये, कमाल हिची आहे. हिने हे सगळं बघितलं आणि एकंदरीत आपल्याला हवा असलेला माणूस तिने व्यवस्थित खेचून बरोबर कांदिवलीमध्ये आणला. असं काही नाही. मुळात मला जेव्हा कळलं की अतुल BST मध्ये जॉब करतात तर मी खूप शॉक्ड होते. मी हा जो निर्णय घेतलाय हा योग्य घेतलाय का? कारण की एकतर मला गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आवडायचे नाही. अरे, मला वाटलं, मला बरं वाटलं हा इंजिनियर आणि नोकरी आहे. नाही, कारण तिचे समज वेगळे होते. आणि सेकंड थिंग, मला वाटतं BST मध्ये जॉबला आहे. ओ गॉड, म्हणजे मला अतुलला ऑफिसला भेटायला जायचं असेल तर अतुल बॉयलर सूट घालून एखाद्या बसच्या खालून येणार आणि सगळे काळं सगळं तोंडाला लागलं असणार, कसं जाणार? आणि मी बऱ्याच दिवस तो विचार करत होते. मला नंतर कळलं की अच्छा नाही, हे तर इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये त्याच्या ऑफिशियल असे आहे. बसच्या खाली जाऊन ते क्लीन का करेन असं? मला असं वाटलं, तिला असं वाटलं, मला असं वाटलं. नंतर तिला लक्षात आलं की अभिनय करून प्रेक्षकांच्या मनातली काळी बेरी आहे ती पुसण्याचं काम त्याने उत्तम केलेलं आहे. ते तर आमच्या रिहर्सल मध्येच कळायचं. मी खूप हसायचे तेव्हा. तेव्हा मला माहित नव्हतं की माझे अपोजिट काम करतायत. मी खूप हसायचे. वाटायचं मी कोणतरी प्रॉक्सी मारणार नट आहे. मला वाटलं प्रॉक्सी मारतायत. हे बोर्ड ऑफ मेंबर्स आहेत, सिनियर आहेत, आपण त्यांच्या जास्त बोलायचं नाही, पण हे हसवतात खूप. म्हणजे रिहर्सलमध्येच आम्ही इतकं हसायचो, मजा वाटायची. आणि मग नंतर मला एक 8-10 दिवसांनी कळलं की अच्छा माझ्याच अपोजिट आहे, आम्ही दोघं एकत्र काम करतोय. पण माधुरी, हे व्हॉइस आर्टिस्ट ही एक वेगळीच कला आहे. म्हणजे तू अभिनेत्री आहेस, तू उत्तम काम करत होती, पण व्हॉइस कल्चर, व्हॉइस आर्टिस्ट हे एक वेगळी इंडस्ट्री आहे. तुला कसं कळलं की आपला आवाज असा छान लवचिक आहे, आपण वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना आवाज देऊ शकतो? तेही कळायला लागतं ना आपल्याला. हो, पण अगेन जसे अतुल लाईफमध्ये आले, हेही तसंच आलं माझ्या लाईफमध्ये. कारण की तेव्हा मी फिल्म स्टार्ट केली होती, मला डबिंग इंडस्ट्री माहिती नव्हती. मी सीन करताना एक खूप मोठा पॅरा होता आणि तो मी बोलली आणि मध्ये एक जागी फंबल केलं आणि ते म्हणाले की अरे डबिंग में कर लेंगे. मला तेव्हा कळलं नाही, ते कानावर पडलं. सो मला वाटलं मे बी मशीन व काहीतरी असेल. आणि तेव्हा नाटक करत असताना मी आषाढ का एक दिन नावाचं एक नाटक करत होतो. तेव्हा तिथे काही बिकॉज बरेचसे ॲक्टर आहेत ते व्हॉइस ॲक्टिंगकडे वळतात. तर ते आले आणि ते म्हणाले की तुझा व्हॉइस छान आहे आणि मॉड्युलेट पण छान करतेस, तू करशील का डबिंग? तर मी म्हटलं मला माहीत नाही डबिंग काय, पण ॲक्टिंगशी कनेक्टेड आहे का? तर बोले हो ॲक्टिंगच आहे, फक्त इथे कॅमेरा नसेल, इथे माईक असेल, तुला माईकच्या समोर ॲक्टिंग करायची. तर मी म्हटलं मी एक दिवस बघायला येईन. आणि मी बघायला गेले आणि मला खूप आवडलं. मी म्हणे मी करेन आणि मी करायला सुरुवात केली आणि मला ते ॲक्च्युली इतकं आवडलं आणि मला वाटलं अरे हे जमतंय आपल्याला थोडंसं, बिकॉज तेवढ्याच मीटरमध्ये आपल्याला बोलायचं असतं आणि बऱ्याचदा खूप नवीन ॲक्टर असतात तर खूप माती खाल्लेली असते, ते आपल्याला रिपेअर करायचं असतं. आणि ॲक्टिंग सेटवर इतकं जास्त क्रिएटिव्हिटी किंवा ते होत नाही, मग ते सगळं पोस्ट प्रोडक्शनमध्ये. हो, मग ते व्हॉइस ॲक्टरला म्हणतात की नाही हमको ऐसा चाहिए था, प्लीज आप ऐसा कर दीजिए. मग तेही करायचं आणि तेवढ्याच मीटरमध्ये करायचं, त्याच व्हॉइसमध्ये करायचं. बिकॉज असं होत नाही की आपल्याला मला माझ्याच व्हॉइसमध्ये डब करायचं आहे. समटाइम्स बोलतात की अरे ये 60-70 साल की औरत है, तर मग थोड़ा सा बेस बढ़ा दीजिए, थोड़े से ग्रेन्स ला दीजिए या फिर एज डाल दीजिए. अरे कॉमेडियन असेल तो उसका ऊपर का पिच कीजिए तो वो थोड़ी किंकी लगे.
लहान आहे तर मग ते लहानमध्ये पण असं असतं की ती नॉटी असेल तर ती कोणता पिच आहे, ती इनोसेंट असेल तर कोणता पिच आहे. मग हे ॲक्च्युली काम करता करता आणि खूप लवकर कळलं मला. म्हणजे मी आता बघते की लोक खूप क्लासेस वगैरे करतात, खूप इन्स्टिट्यूट्स ओपन झालेत, पण जेव्हा बघतो की ते नाही, ते केल्याशिवाय नाही कळत. यातली मज्जा तुम्हाला केल्याशिवाय नाही कळणार. माधुरी, ती मज्जा मला पण हवी आहे. तुला श्वास घ्यायची मी वेळ देते, तोपर्यंत मी अतुलला विचारते. अतुल, BST सारखी एक सुंदर छान खणखणीत नोकरी तुझी होती, ते सगळं सांभाळून, आणि BSTने इतके आर्टिस्ट आपल्याला दिलेले आहेत, प्रशांत दामले पासून भरपूर. माझे आवडते ॲक्टर होते त्यावेळेस. ज्यावेळेस मी काम करायला लागलो, मला आवड निर्माण झाली त्यावेळेस ऑब्वियस प्रशांत दामले. कारण तेव्हा माहीत होतं की प्रशांत दामले BST मध्ये होते म्हणून. म्हटलं चला आपण सुद्धा BST मध्ये जाऊया, म्हणजे आपण सुद्धा प्रशांत दामलेसारखे नट होऊ, असं मला त्यावेळेस वाटलं होतं. आणि BSTची फार मोठी परंपरा आहे. हो ना, हो ना. तिकडे गेल्यानंतर मला लक्षात आलं की अरे एवढे मोठे मोठे ॲक्टर्स आहेत. म्हणजे दामले तर होतेच म्हणा, त्याच्या आधीचे रमेश रणदिवे होते, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, अरुण नलावडे, माधवी जुवेकर आत्ताची आपली, मेघा मटकर, प्रलमयकर, फार मोठी नावं आहेत. आणि तेव्हा लक्षात आलं की अरे हां, हे काहीतरी वेगळं आहे. आपण समजतो तितकं फील्ड हे सोपं नाही आहे. कारण मला असं वाटतं की एखादी गोष्ट कुठल्याही क्षेत्रातली असो, तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला त्यातले खास खळगे, ते काय आहे ते शिकून घ्यायला लागतं, त्याचं शिक्षण घ्यायला लागतं. म्हणजे तुला एक छोटासा किस्सा आहे. मला एकाने, मी नाव पण सांगत नाही आहे, त्याने मला विचारलं होतं की आप क्या, मी त्यांना विचारलं सर मुझे ॲक्टर बनना है. तर त्यांनी विचारलं की बेटा आप क्या करते हो. सर मैं इंजीनियर हूँ. कितने साल लगे? 4 साल लगे. उतने ही साल लगते हैं एक्टर बनने के लिए. आणि तेव्हा म्हटलं अरे हां यार, आणि असं काय नाही. आणि अगेन थिएटरमध्ये तुमच्या ना खूप व्हरायटी आहे. इट इज काइंड ऑफ अ स्वयंपाक. जसं आपण म्हणतो की आपण स्वयंपाक करतो, तर आपल्याकडे खूप व्हरायटी आहेत, व्हरायटी ऑफ डिशेस आहेत. तसंच तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरच्या व्हरायटीज आहेत. त्या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला जमल्या तरी पाहिजेत, ॲटलिस्ट तुम्ही बघितल्या पाहिजेत. म्हणजे एवढं सगळं शिकायचं किती मजा येईल. आणि मग वा 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 वा. पण एका बाजूला तुझं प्रोफेशनल अगदी उत्तम चाललं. म्हणजे तुझी सुरुवातच अशी इतकी अवघड मला वाटली, पण बराबर तू आम्हाला दिसलास रे. नाही, सुरुवात माझी व्यावसायिकला खूप लेट झाली. 2010 साली फुवायफूचं 2nd सीझन, हो, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं होतं. त्याच्या आधी 15 वर्ष मी मॅच्युअर थिएटरमध्ये ॲक्टर म्हणून काम केलं. माझ्यावर काम केलं. आणि मॅच्युअर थिएटरमध्ये ना तुम्हाला एक गोष्ट खूप छान मिळते की देर इज नो कम्पॅरिझन. तुम्हाला शिकायचं आहे म्हणून तुम्ही थिएटर करता, तुम्हाला स्पर्धा करायची आहे किंवा तुम्हाला पैसे मिळवायचे आहेत म्हणून तुम्ही कधी तिकडे नाटक करत नाही. ते घासून पुसून लखलखीत करण्याचा एक छान. 15 वर्षात मी व्यवस्थित झालो होतो तयार. मला वाटलं होतं की आता मी करू शकतो. पण अगेन ती भीती होती की अरे मध्यमवर्गीय कुटुंबातला एक मोठा मुलगा जो नोकरी सोडून मी काहीच नाही करू शकत. बरं, नोकरी कुठली तर BST सारख्या गव्हर्नमेंट ऑफिसमधली नोकरी, आणि इंजिनियर म्हणून एक चांगला पगार, चांगली पोझिशन, सगळं उत्तम आहे, असं सोडून मला करता येत नव्हतं. तेव्हा त्यावेळेस निर्मिती सावंत, ज्या फूच्या जज होत्या, त्यांनी सांगितलं होतं अरे खूप वर्ष नोकरी केलीस, असं वाटायला नको नंतर की अरे आपण हे केलं, आपण ट्राय तरी करायला पाहिजे होता. म्हटलं हां, मी 2-3 महिने आहे ना सीझन, ठीक आहे, तेवढा वेळ मी ॲडजस्ट करेन. पण तिकडे जेव्हा मी घुसलो आणि एकंदरीत आमचे स्किट जे वर्कआउट व्हायला लागले, मी आणि अंशुचे, सो ते कुठेतरी ना विधिलिखित होतं. ते तू इकडे ये, मग इथून तू परत जाऊ शकणार नाहीस असं. पण निर्मिती त्यांनी तुला सांगितलं, पण त्या निर्णयावर ठाम राहिली ती आमची माधुरीने तुला सांगितलं नोकरी सोड. माधुरी का, म्हणजे तुला नाही भीती वाटली की अशी छान, म्हणजे तुला जरी शासकीय अधिकारी आवडत नसतील तरी सुद्धा एक छान पगार आणि पहिली मुलगी, हो, मी म्हटलं आश्चर्य आहे. पण अतुल, जेव्हा तुला लक्षात आला की हा असा नाही आहे आणि सगळं उत्तम चाललंय, वेगळं तुझं त्यांचं काम पण चालू आहे, नोकरी सोडण्यासाठी का तू त्याला हो म्हणून सांगितलंस? ॲक्टर तर ते छानच होते, आम्ही एकत्र नाटक केलं होतं, त्यामुळे मला माहिती होतं की ॲक्टर उत्तम आहेत ते. आणि त्यानंतर आमचं लग्न झाल्यावर आम्ही काही ॲड्स पण एकत्र केले होते. तर आपल्याला कळतं की ॲक्टर हा फक्त हॉबी म्हणून नाही करत आहे, त्याला आवडतं ते काम, हे दिसत होतं. सो जेव्हा ते जिंकले आणि नंतर ऑफर्स यायला लागले, तर मी त्यांना एवढंच, इवन फूच्या आधीच जेव्हा सुरू केलं होतं, त्याच्या आधी त्यांनी एक सिरियल केलं होतं
मालवणी डेज. मालवणी डेज झी मराठी. तेव्हा तर तेव्हा मी अतुलला म्हटलं होतं की अतुल, जर तुम्हाला खरंच या फील्डमध्ये काही करायचं असेल ना आणि तुम्हाला अपॉर्च्युनिटीज जर येत असतील तर त्या सोडू नका. बिकॉज जर तुम्हाला खरं मनातून वाटत असेल तर उद्या जेव्हा वय होईल आपल्या किंवा तो टाइम पिरियड निघून जाईल तेव्हा ते मनामध्ये गिल्ट राहायला नको की खूप छान माझ्यासाठी आलं होतं किंवा मी काहीतरी प्रयत्न केला असता पण झालं असतं पण ते मी नाही केलं यार, असं नको वाटायला. बिकॉज आपण फिमेल्स असतो, आपल्याला बराचदा तो गॅप घ्यायला लागतो. समटाईम्स लग्न झालं, लगेच प्रेग्नन्सी आली तर तो गॅप येतो आणि जेव्हा वर्कहॉलिक असतात त्यांना तो खूप त्रास होतो की अरे यार आता इतकं हा पिरियड जातो आणि तो पिरियड गेल्यानंतर काम मिळेल की नाही. बिकॉज आपलं फील्ड इतकं इन्सिक्युअर आहे, इतकं अनसर्टन आहे. तर मी त्यांना एवढंच म्हटलं की नोकरीची चिंता नका करू, चांगले ऍक्टर आहात, काम नक्की मिळणार तुम्हाला. आणि लोकांचं प्रेम पण मी बघायची तर म्हणजे इट्स ओके, जे होईल ते चांगलंच होईल, जस्ट गो फॉर इट. हा सपोर्ट लागतो ना, मग इट इज काइंड ऑफ अ बॅकिंग इतकं मोठं की लग्न झालंय, घरातला मोठा मुलगा, जस्ट करायला लागलाय काम, तर तू बिंदास कर. बट त्यातूनही ना BSTने मला प्रचंड सपोर्ट केला. कारण जर मी प्रायव्हेट कंपनीमध्ये असतो आणि मला जर सबॅटिकल लिव्ह जी BSTने मला ऑफर केली की 5 वर्ष तुम्ही हवं तर येऊ नका, लिव्ह विदाऊट पे आम्ही सँक्शन करतो तुमची, तो बेनिफिट मला मिळाला नसताना तर आय डोंट थिंक की मी स्वतःहून पण आलो असतो. त्यामुळे BSTचा तर मोठा सपोर्ट आहे की BSTने मला सांगितलं लढ बापू, जा पुढे बिंदास. तेव्हा शौर्य पण अगदी 4-6 महिन्याच होतं. 2006 साली माझं लग्न झालं, 2008 साली मला मुलगा झाला आणि 2010 साली मी फू गेलो होतो एंडिंगला. म्हटलं आता काय करा, लग्न केलंय, मूल झालंय, नवीन घर घेतलंय, हो ऍक्च्युली काय करू. तर ती म्हणाली की अरे बिंदास कर तू, कारण उद्या असं नको व्हायला की अरे तुला वाटत होतं आणि आपण संधी होती पण आपण नाही गेलं. माधुरी, तुला 100 पैकी 100 नाही 2000% मार्क्स आहेत. प्रचंड हॅट्स ऑफ. एवढं सोपं नाही ऐकताना पण मला खूप त्रास होतोय की सगळं, आणि दोन्ही कलाकार ना तुम्ही, म्हणजे असं असताना नाही माझी नोकरी आहे तू लढ असं म्हणणं असं सोपं आहे. माधुरी, आता आपला विषय निघाला की खूप गॅप पडते. तू नुसती कॅरेक्टर्स बघून आवाज फुलवतेस. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला बरं नसतं. अगदीच म्हणजे आता सहज बोलायचं झालं तर मासिक पाळीचे 4 दिवस इतके मुलींसाठी, स्त्रीसाठी इतके त्रासदायक असतात ना, तर त्यामध्ये जायचं, वेगवेगळ्या पद्धतीचं आणि त्रास होत असतो, पोटात दुखत असतं, ब्लिडिंग होत असतं. अशा वेळेला ते कॅरेक्टर सजवणं हे किती आव्हानात्मक असतं सांग. ऍक्च्युली खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे आता हा प्रश्न केला म्हणून त्या टाईपने विचार करते मी. बिकॉज डे टू डे लाईफमध्ये आपण ना आपला होत असतं काय काय. बिंग फिमेल म्हणजे यावर सगळ्याच फिमेल ॲग्री करतील की हा त्रास आपल्याला चालू असतो, हा आपण कोणाशी शेअरही करू शकत नाही. कारण की जसं हा ठीक आहे, नवीन थोडी आहे, काय नवीन, प्रत्येकच तर महिन्याला येतो आणि सगळ्याच तर बायकांना येतं, तू कोणती एकदम हे आहे. अगेन आपण ते घरातलं सगळं करून आणि सगळं मॅनेज करून आपण तिथे पोचतो. आणि मला वाटत नाही की ॲक्च्युली ते करायला लागलं की ती ताकद कुठून येते. पण डेफिनेटली इट्स अ डिफिकल्ट टास्क. माझ्या ना अंगावर आता असा शहर आला रे. मीच प्रश्न विचारला आणि नाही, मला हा अनुभव यासाठी मोठा वाटतो यांचा, तुमचा सगळ्या बायकांचा. मी फूमध्ये असताना बायकांची काही कॅरेक्टर्स केली होती. त्यावेळेस मला पहिला प्रश्न जो माझा डोक्यात होता पूर्वी की इतकं काय वेळ लागतो बायकांना तयारी करायला, तेव्हा मला कळलं की नाही, बायकांना बाई म्हणून तयार व्हायचं असेल ना तर किमान 2 तास लागतात किमान. त्यानंतर विचार केला अरे पुरुषांना हा त्रास नाही आहे. आम्ही जेव्हा बाहेर पडतो काम करायला वी आर व्हेरी प्लेझंट आणि असं असतं की हा फिजिकली वी आर व्हेरी फिट, आता आपण काम करू शकतो. पण तुम्हाला असं नाही की एकदाच येऊन जातं. प्रत्येक महिन्याला एखादी बाई तिला ते 7 दिवस येतात किंवा जे काही दिवस असेल 7-5 जे काय, आणि त्याच वेळेस जर काम असेल, त्याच वेळेस जर कॉम्पिटिशन असेल, त्याच वेळेस जर परफॉर्मन्स द्यायचा असेल, त्याच वेळेस जर ऑडिशन असेल, यू हॅव टू परफॉर्म नॅचरली. की तुम्हाला हा त्रास होतोय नाही, आणि हॅट्स ऑफ म्हणजे सगळ्या बायकांना आहेच आहे. मोठी गोष्ट आहे, नॉट सो इझी. ते पेन एवढं असतं की आम्ही लपवण्याचा प्रयत्न करतो पण ते फेसवर दिसतं. आणि अगेन तो त्रास होतोय यापेक्षा आणखी एक भीती असते की अरे स्टेन तर नाही होणार ना, आता असं कळणार तर नाही ना. पण मला असं वाटतं आता ना
थोडे लोक सपोर्टिव्ह झाले. खूप म्हणजे कामाच्या ठिकाणी त्यांना जरा जरी कळलं ना काय की असं झालं आहे, आता आपण खूप मोकळेपणाने सगळीकडे आता आपण बोलायला बोलतोय सहज. त्यामुळे ते आपली काळजी घेतात. हा, पूर्वी ठीक आहे. बोलायचंच नाही, सांगायचंच नाही. पण माधुरी, याच क्षणावर तू मला ना असं व्हॉइसवर, म्हणजे तू आता काही मिमिक्री आर्टिस्ट नाहीयेस, नाही. पण त्या व्हेरिएशन्स असतात, तर त्या आम्हाला थोड्याशा करून दाखव ना. बालपणापासून तू सरकत जा एकच कॅरेक्टर. आणि अच्छा, हां, ठीक आहे. एक छोटी मुलगी आपण घेऊया आता, बिकॉज आम्ही जे पण परफॉर्म करतो ते कॅरेक्टर बघून करतो. मग त्या कॅरेक्टरचं लाईफस्टाईल, त्याची एज, त्याचा फेस ते बघून व्हॉइस करतो आणि त्याचप्रमाणे ते पिच हाय लो होत असतं. तर मी आता जस्ट एक रॅन्डम करते, छोट्या मुलीचा व्हॉइस असाच रॅन्डमली काढण्याचा प्रयत्न करते. सकाळी उठली आहे, सुबह हो गई, चलो मैं नाश्ते के लिए तैयार हूँ. बैर, फिर क्या वही से दलिया? नहीं नहीं नहीं, दलिया तो मुझे बिल्कुल भी पसंद नहीं. ओ ही छोटी मुलगी झाली. नंतर समजा आता माझ्या व्हॉइसमध्ये तर ते नॉर्मल असेल, पण मी यातच थोडंसं व्हेरिएशन करते की मुझसे दूर जाना इतना आसान नहीं है, और अगर तुम जाने की कोशिश भी करो तो मैं वो होने नहीं दूंगी. हे एक अतुल, ही तुला एक वेगळी धमकी होती हा. बरं का? म्हणजे ही व्हेरिएशन दाखवते की मला सांगते हे मलाही म्हटलं. ओके, ठीक आहे. आता आपण थोडंसं नॉर्मल एजला जाऊया थोडंसं. देखो बेटी, मैं जो भी तुमसे कहने जा रही हूँ उसे तुम ध्यान से सुनना, क्योंकि ये औरत की जिंदगी है और ये इतनी आसान नहीं होती. आता वाह वाह, थोडं आणखी गेलं तर, अजून गेलं तर, अरे क्या बताऊं बेटी तुम्हें मैं, ऐक, पूरी जिंदगी इसी तरह बीती है मेरी. कभी धूप, कभी छाँव. अब क्या करे, जो पल्ले आया है वो तो निभाना ही पड़ेगा. अरे अरे बाबा. वाह वाह वाह, क्या बात आहे. थँक्यू. वाह वा, वाह, वा. खरंच चांगलं सुंदर आहे. सुंदर. आणखी एक स्वर आहे तिचा, जो तिचा आहे वैयक्तिक. दाखव का? समजा मला तुला हाक मारायची आहे माधुरी म्हणून, तर तिची हाक अशी असते, स्मिता स्मिता. किंवा माझे मित्र नेहमी सांगतात की मला जेव्हा ती हाक मारते तेव्हा, अतुल अतुल अशी हाक मारते. तो बायकोचा आवाज आहे बरं का, बायकोचा आवाज. हा, मधून हा काय हा आलं, असं होतं. अतुल असाच गमत्या जमत्या का ग घरी? हो हो. मला माहित नाही याला गमतं जमतं म्हणतात की नाही. मला असं आवडतं आनंदी लाईव्हली राहायला. म्हणजे मला माझी एक जी खूप जवळची मैत्रीण आहे, जी आत्ता झाली म्हणजे आमच्या या नाटकामुळे, कविता म्हणते, तू ना ऑफ होतच नाहीस, तू काय ऑन असतोस. म्हटलं का दिस इज द साईन ऑफ लाईव्हलीनेस ना, की तुम्ही आहात, मला आवडतं ते. आणि मी सगळ्यांबरोबर नाही होत, बरोबर. ज्यांच्याबरोबर मला व्हावंसं वाटतं जेव्हा, किंवा ज्यांच्याबरोबर मी होऊ शकतो असं मला वाटतं त्यांच्याबरोबर होतो मी, अदरवाईज नाही होत. अदरवाईज मी खूप शांत असतो कधीतरी. अतुल, ही पण आर्टिस्ट, तू पण आर्टिस्ट, प्रत्येकाचे त्यातले जे काही येणारे प्रसंग आहेत, आव्हानं आहेत, ती वेगळी आहेत. दोघंही वेगवेगळ्या वेळांवर जातात. ती गेली तेव्हा तू घरात असतोस, तू बाहेर जातोस दौऱ्यांवर तेव्हा ती एकटी असते, मुलाचं पुन्हा सांभाळ करायचं असतं. यामध्ये एकमेकांची माणूस म्हणून होणारी तारांबळ आपल्या कामावर अफेक्ट करते का, किंवा कशी करू द्यायची नसते? नाही, याचं पूर्ण यश, श्रेय सगळं तिचं आहे. कारण मी हे कधीच नाही केलं की तू कामावर आहेस आणि मी घरी थांबलो आहे आणि मी घरी सांभाळतो. मी कधीच नाही केलं आहे. कारण तिच्यामुळे का होईना, किंवा तिचा पायगुण, किंवा सगळ्यांचं प्रेम, देवाचे आशीर्वाद, मी सलग काम करत आलो अजूनपर्यंत. मी थांबलोच नव्हतो, टचवूड. आणि सगळं ही करायची. म्हणजे शौर्य झाला 2008 साली, मी 2010ला मी फू केला आणि तिथून मी बिझी आहे. मी फक्त 18 महिने घरी होतो तेव्हा कोविडला, तेव्हा सगळं जगच थांबलं होतं. त्यामुळे मी शौर्याला असं वाढताना बघितलंच नाही आहे. मी शौर्याला बेडवर असं वाढताना बघितलं आहे. तो छोटा होता, मग तो मोठा झाला, आता तो सिनियर KG, फर्स्ट, सेकंड असंच बघितलं आहे. आणि हे सगळं हिने केलं आहे.
एक हिने केलं आहे, माझ्या आईने केलं आहे, माझ्या सासूबाईंनी केलं आहे, घरातल्या बायकांनी केलं आहे, पुरुषांनी आम्ही काहीच नाही केलं आहे. म्हणजे मी असं स्ट्रेट सांगतो की अजूनपर्यंत हा खूप पहिल्यांदा विचारला गेला प्रश्न आहे. मी नाही काही केलं आहे. म्हणजे शाळेचं सगळं असू दे, त्याची काय पॅरेंट्स मीटिंग असू देत, बरं हे सगळं करून तिचं करिअर ती करते व्यवस्थित. हो ना. घरातलं सगळं व्यवस्थित सांभाळते आणि मी फक्त करिअर करतो माझं किंवा मी काम करतो. पण होतो मग तिनेच केलंय. तेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारला मला खूप बरं वाटलं, कारण इतके मी इंटरव्ह्यूज केले असतील पण मला कोणी हा विचारला नव्हता प्रश्न. हो नाही, म्हणून तर स्त्रीला नवदुर्गेचं रूप म्हणतात ना. 9 दुर्गा, 9 शक्ती तिच्यामध्ये असतात. अन्नपूर्णा, घर सांभाळणे, काही प्रसंग आला तर. म्हणजे मी प्रवास केलाय वन रूम किचन पण नाही ग, चाळीतले रूम, 10 बाय 10ची रूम. म्हणजे आमच्या खोली मला पहिल्यांदा प्रश्न विचारला होता एका पत्रकाराने की आता हे यश मिळालं फू बाय फू मध्ये पहिल्यांदा, आम्हाला लोकांना माहीत नव्हतं ना त्यावेळेस की हा कोण आहे, आणि अतुल तोंडकर नावाचा एक नवीन ॲक्टर आला, तर हे नव्याने तुमच्या आयुष्यात आलं आहे, तर तुमच्या डोक्यात हवा नाही जाणार. म्हटलं नाही हो, मी ज्या घरात राहतो ना 10 बाय 10च्या रूममध्ये, त्या रूममध्ये हवा येत नाही, वारा येत नाही, आमच्या डोक्यात कुठून हवा जाणार. अरे कारण आम्हाला परिस्थितीची जाण आहे, आम्हाला माहिती आहे हे आम्हाला मिळत नव्हतं, आम्हाला मिळालं नव्हतं, आम्हाला आता मिळतं आहे, तर हे टिकवून ठेवायला पाहिजे आणि याच्यापेक्षा बेटर काम केलं पाहिजे. म्हणजे मला पहिल्यापासून माझे जितकी माणसं ज्यांनी शिकवलं नाटकाविषयी की एकांकिका स्पर्धेमध्ये बेस्ट ॲक्टर मिळणं, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये बेस्ट ॲक्टर मिळणं म्हणजे तुम्ही बेस्ट ॲक्टर नाही आहात. तुम्ही ज्या लोकांबरोबर कॉम्पीट करता, 7 ते 8 एकांकिका आहेत किंवा 10 नाटकं आहेत, त्यातल्या कलाकारांमध्ये तुम्ही बेटर आहात. खरं रे. पण बरेचदा एखादं प्राईज मिळालं की लोक समजतात की येस नाऊ अभि मैं बन गया. म्हणजे मी जेव्हा हे बघतो ना आपल्या फील्डमध्ये, म्हणजे आमच्या, मला नाही रे, यश इज नॉट अ डेस्टिनेशन, इट शुड बी जर्नी ॲक्च्युली. की मिळतंय आणि ते मिळत राहावं, त्याबरोबर तुम्ही शिकत राहावं, अपडेट करत राहावं, हे अत्यंत महत्त्वाचं. पण अतुल, हे शहाणपण जे आहे ना, हे जरा झटका मिळाला ना की आपल्याला कळतं. तू खरं तर या फील्डमधला नाही आहे, मग तुला कसं कळलं की हे बरोबर, हे नाही आहे, आणि नेहमी तू असा चांगला वागलेला आहेस, सगळ्यांचं छान करत आलेला आहेस, किंवा आपल्या स्वतःच्या भूमिकेकडे व्यवस्थित पाहत आला आहेस, अभ्यास करत आलेला आहेस, आणि डोक्यात हवा तर नाहीच गेली. कसं, किती सोपं किती अवघड आहे माहीत नाही मला, सोपं आहे की अवघड आहे. मला माझ्या घरच्यांनी असंच वाढवलं लहानपणापासून की हे संस्कार आहेत आमचे, किंवा माझ्या शाळेतल्या बाई, माझे मित्र त्यावेळेचे जे असतात खरे मित्र, कारण त्यावेळेस कोणी बघत नाही की हा काय करतोय, ह्याच्याकडून काय मिळेल आपल्याला, बरोबर, असं बघून कोणी मैत्री करत नाही. त्यावेळेस निखळ मैत्री होते. कारण मला तर असं पहिल्यापासून वाटायचं, आणि आता तर शिक्कामोर्तब आहे की तुमची शाळेतली मैत्री टिकून राहते, तुमची कॉलेजमधली मैत्री टिकून राहते. कमर्शियली जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमचे मित्र हे कमर्शियल कॉलिग्स असतात तुमचे. ओके, तुम्ही त्यांच्याबरोबर, त्यांच्यातले पण काही मित्र होऊ शकतात आणि असतात, पण सगळे नसतात. त्यामुळे मला पहिल्यापासून माहीत होतं की नाही, आपण हे करायचं आहे, असं करायचं आणि हे छान करायचं आहे. माझ्या डोक्यात हवा नाही आहे, किंवा ठीक आहे ना, ॲक्टर आहे म्हणून काय झालं, म्हणजे माझं काम आहे ना ते. म्हणजे आमच्या फील्डमध्ये बरेच जण म्हणतात की मी चांगलं काम केलं. अरे चांगलं काम केलं म्हणजे काय, केलं तुला घेतलंच आहे त्याकरता. तू नाटकात चांगलं काम करावं म्हणून तुला घेतलंय, तू फिल्ममध्ये चांगलं काम करावं म्हणून घेतलंय, त्याच्यात माच का करायचं, सिम्पल. माधुरी, व्हॉइस आर्टिस्ट म्हणून तू खूप रमलीस, नंतर तू मला कधी रंगभूमीवर वगैरे फार दिसले नाही, त्याचं कारण काय ग? रंगभूमी करते पण मराठी नाही केलं. बरं बरं. हिंदी करते. अच्छा, हिंदी माझी नाटकं चालू आहेत. आता माझं तेरे मेरे सपने पण रिलीज झालं, म्हणजे त्याचे 2-3 शोज झालेत, आणि परफेक्ट वाईफ चालूच आहे. आम्ही कोविडच्या आधी US टूर करून आलो, कोविडच्या नंतर एक टूर करून आलो. तर हिंदी नाटकाचे प्रयोग मुंबईत किंवा महाराष्ट्रात कमी होतात, बाहेर होतात. बाहेर जास्त होतात, आउट ऑफ इंडिया जास्त होतात, आउट ऑफ महाराष्ट्र जास्त होतात. त्याला हरकत नाही, आमच्या मराठीचा झेंडा महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर जर होत असेल तर मला नाही, हिच्या बाबतीतलं मी सॉरी मला डिस्टर्ब, अरे नाही बोल, हिच्या बाबतीतलं मला एक गोष्ट फार आवडते, जी मला वाटतं की अरे हे आपण पण करतो बरेच. आपण ना उगाचच एखाद्या मोठ्या व्यक्तींबरोबर काम केलं की आपण त्याचं नाव वापरून आपण कधी काही गोष्टी करत नाही. आता इतक्या इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं नाही तिने कोणाबरोबर काम केलं, कोणाबरोबर काम केलंस नाही, ठीक आहे, तर तीच सांगेल. पण मला ही गोष्ट फार आवडते. आपल्याकडे कसं आहे, नुसतं मी पासिंग शॉट दिला बच्चन बरोबर की बच्चन सोबत एक फोटो असतो, बच्चन साहेब तुमचा वाढदिवसाच्या शुभेच्छा,
अरे तू काम केलंयस का, नाही. तू ओळखतोस का, बरं त्यांना माहितीये का तू फोटो टाकलास ते, मग काय खरे रे. अरे माणूस गेल्यानंतर सुद्धा गेल्यानंतर त्या माणसाविषयी दुःख नसतं, नाही फोटो आम्ही काढला की माझे त्याच्याबरोबर किती जवळचे संबंध होते हे लोकांना कळावं म्हणून मी श्रद्धांजली असं. अरे काय हे कोणाकोणावर काम केलेस तू? मी ॲक्च्युली नाटकात आता 10-15 वर्ष झालं हिंदी नाटकं करते. तर आधी मी क्लासिक प्लेस केले होते, जे आषाढ का एक दिन, आधे अधुरा या टाईपचे. पण त्यानंतर जेव्हा कमर्शियल प्लेची सुरुवात झाली माझी, त्यात मी पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे, रणजितजी, आसरानीजी, लिलीपोट, विनोद कपूर, फिल्म्स केलं, त्यामध्ये त्यांनी प्राणजी बरोबर काम केलं मी, फिल्मचे केले, गोविंद नामदेव बरोबर, ओमपुरी बरोबर, रोहिणीजीन बरोबर काम केलंय. सो या चांगलं मला आता आठवत नाहीये, पण ही कधी त्याचा कधी सांगत नाही की असं मेन्शन करत नाही की बरोबर आहे त्यांच्यावर मी काम केलं, त्यांच्यावर सिमिलर असा तिचा सगळा खरं तर स्वभाव आहे. मे बी तो मला म्हणजे मला आवडतं हे असं. माधुरी, हनीमूनला गेल्यानंतर भांडावं असं नाही आवडत मला, ऐकायलाच नाही आवडलं मला. पण असं करू पण नाही ना माणसाने. म्हणजे स्पष्ट काय ते सांग, स्पष्ट काय ते सांग, काय झालं ते. आमचं लग्न जेव्हा झालं तर कोर्टशिप एवढी काही नव्हती, त्यामुळे एकमेकांबद्दल खूप जास्त काही माहीत नव्हतं, आवडीनिवडी माहीत नव्हत्या. एवढं कळलं होतं की अच्छा हे नॉन व्हेजिटेरियन आहे, म्हणजे हे खातात नॉन व्हेजिटेरियन. कितपत हे माहिती नव्हतं, पण ही इज अ नॉन व्हेजिटेरियन आणि मी व्हेजिटेरियन होते, प्युअर व्हेजिटेरियन. हनीमूनला गेलो, एक तर ते अशा ठिकाणी घेऊन गेले की मला आवडतं नेचर, नो डाऊट. म्हणजे मला आता जर कुठे फिरायला विचारलं तर मी म्हणेन की जंगलात जाऊया, पण तेव्हा घेऊन म्हटलं यार कुठे आलो आपण. जंगलात नको गेलो आम्ही, गेलो होतो येल्लापूरला. ब्युटिफुल प्लेस. सुधीर भट आहेत ना, त्यांच्या भावाचं मोठ्या भावाचं रिसॉर्ट होतं अरुण भटांचं, ते सुंदर होतं. पण तेव्हा आपण असा विचार करतो ना, हनीमूनला गेलो तर आपण फिरायला पण जाऊ, आपण शॉपिंगला जाऊ, आपण असं. आणि तिकडे सगळं साईट सीइंग होतं की नदीच्या गाठी जातोय, वॉटरफॉलला जातोय, किंवा नदीच्या इकडे आपण जेवतो, असं सगळं होतं. सुंदर जागा होती. शॉपिंग फक्त होतं तिकडे, फक्त काजू मिळायचे जे मला आवडायचे, काजू आणि खडे मसाले. तिकडे लँडलाईन नाही, मोबाईल नाही, काहीच नाही, नेटवर्कच नाही. पण तो पण असं रिसेप्शनला जाऊ, आणि म्हणजे एकदम आयसोलेट जागा होती. आणि अतुल आम्ही, मला वाटतं पहिला का दुसरा दिवस होता, पहिल्या दिवशी ते इंट्रो वगैरे झालं आणि जेवायला ते भेटायला आले होते, आय थिंक. आणि ते खूप छान बोलले, तर त्यांना माहीत असावं, तर त्यांनी सांगितले असेल की अतुल जेवणाचं वगैरे. मला वाटलं असं कौतुकाने बोलले असतील. आणि जेवायला वाढलं, आणि हनीमून कपल 2 होते असे. आम्ही बसलो जेवायला, मी आपलं व्हेजिटेरियन घेतलं आणि त्यांनी नॉनव्हेज घेतलं. तर आपण आई कशी वाढते असं त्यांचं चाललेलं. 1 फिश आली, 2 फिश आले, 3री, 4थी. आणि वाज लाईक मी आता बोलू काय, इतकं खातोय माणूस, बापरे. 6, 7, 8 काहीतरी ते खाल्लं त्याने. मी 4-5 पर्यंत काउंट केलं. त्याच्यानंतर ना मला अनइझी व्हायला लागलं. म्हटलं ओके ठीक आहे, आता आपण पटकन कसं बोलायचं. आम्ही जेवलो आणि आम्ही बाहेर आलो, ते जे डायनिंग हॉल होता त्याच्या बाहेर आलो. आणि तिकडे खूप थंडी होती, डिसेंबरचाच महिना होता, आणि थंडी होती. आणि अतुलनी असं काहीतरी केलं. मी म्हटलं लगेच मिळाले पैसे, गेला माणूस, संपलं. हा म्हणजे फोन करू आता मी कुणाला बोलू पण नाही शकणार, आणि काय बोलू मी, संपलं आता सगळं. आणि मी त्यांना पटकन असं पकडलं, मला वाटलं आता पडणार म्हणून. ते बोलले हॅलो काय नाही झालं, मला काय नाही झालं. आणि नंतर बोलले थंडी वाजली. त्यानंतर मग रात्री भांडण झालं आणि मग आम्ही 2-4 दिवस बोलत नव्हतो. आणि वजन कमी केलंच पाहिजे, आणि तो मग तुला देतो ना की 2 महिन्यांनी, मग 4 महिने नाही. हे तर लग्न ठरलंय तेव्हापासून आहे. आधी एंगेजमेंटला बारीक होणार होते, नाही झाले. मग एंगेजमेंटला बोलले अगं लग्नात होतं, 2 महिने आहेत अजून, आता लग्नात होतो, तेव्हा पण नाही झाले. मग बोले मग लगेच 3-4 महिन्यातच प्रेग्नेंट झाले मी. मग ते बोले आपल्याला बाळ होणार ना, तेव्हा मी बारीक होणार. त्याचं स्वागत करायला मी असं व्ही शेप मध्ये मी आहे तयार. मग 12पर्यंत आलं, तेव्हाही नाही झाले. मग बोले आता फर्स्ट बर्थडेला बघा, आपण फर्स्ट बर्थडे आपण बाहेर कुठेतरी करणार ना, हॉटेल वगैरे. म्हटलं हो. मग फर्स्ट बर्थडेला मग मी सोडून दिलं की नाही काय होणार. ज्या प्रशांत दामलेचा ग्लॅमर म्हणजे BST मध्ये आहेत म्हणून तुम्ही गेला, त्याच प्रशांत दामले
या नटसम्राटाबरोबर काम करण्याची संधी मिळेल असं वाटलं होतं का? कधीच नाही. आणि मग एका लग्नाची दुसरी गोष्ट हां. जी खरंच आयुष्यामध्ये पुन्हा पुढची दुसरी गोष्ट, गोष्ट सुरू झाली तुझी. कसा हा आनंद तू घेतलास या नाटकाचा आणि मग नेमकं काय झालं ते मला मला पहिल्यांदा ना अद्वैतचा फोन येऊन गेला. अद्वैत दादरकर त्यांनी मला फोन केला की असं असं एक नाटक आहे अतुल, प्रशांत दामलेंसोबत आहे, तर तुला करायला आवडेल का? म्हटलं अरे वेडा आहेस का तू? आवडेल का म्हणजे मी येईन लगेच, कधी करायचं आहे? तो म्हणाला वेळ अजून त्याला. त्यावेळेस तो कॉल आला होता मला मार्चमध्ये आणि नाटक होतं नोव्हेंबरमध्ये. म्हणजे एवढ्या आधीपासून दामलेंनी सांगितलं होतं की त्याला विचारून ठेव, म्हणजे कसं काम घेतली असशील किंवा कामं असतील तर ते आटपून घे, म्हणजे तू फ्री असशील रिहर्सल करायला. आणि जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो त्यांना तेव्हा मला असं वाटतं की अरे अच्छा ज्या गोष्टीची आपण इतकी वर्ष आतुरतेने वाट बघतोय तो माणूस उभा आहे समोर. आणि त्यांचं असं काहीच नाही आहे की मी ॲक्टर आहे, मी विक्रमादित्य आहे, मी इतका मोठा, मग त्यांचं काहीच नाही ग. म्हणजे इतका साधा माणूस आणि इतका डाऊन टू अर्थ माणूस मी अजूनपर्यंत नाही बघितला. अजूनपर्यंत आपल्याकडे अधिक प्रयोग करतो तो माणूस कसा. मी लहान असताना एक त्याचं नाटक बघितलं होतं ब्रह्मचारी नावाचं, आणि नंतर मी जेवढं वाचलं जेवढं बघितलं त्या नाटकापासून प्रशांत दामले स्टार आहेत ना. म्हणजे मी त्यावेळेस 6वीला होतो. हो ना, हो ना, 6वीला, हां आय थिंक 6वीला. म्हणजे 1986 पासून तो माणूस स्टार आहे. 2018ला मी त्यांना भेटलो, तोपर्यंत ते सुपरस्टार तसेच आहेत, अजूनही तसेच आहेत. बरं त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठेही ते स्टार आहेत किंवा काय वेगळे आहेत काही नाही. आणि मला असं ठाम मत आहे की जी माणसं मोठी असतात ना ती साधी असतात. त्यांच्याकडे बघून तुम्हाला कळणारच नाही की ही मोठी आहेत, ती खूप साधी असतात. आणि जो माणूस आपल्याला कळतो की हा मोठा आहे किंवा जो दाखवतो मी मोठा आहे तेव्हा समजून जायचं आपण की अरे हा ओके. 500 प्रयोग झाले ना तुझे, म्हणजे 600 प्रयोग केले. 600 प्रयोग झाले, मजा आली खूप. हां म्हणजे आमचं नाटक सुरुवातीला आम्ही जेव्हा रिहर्सल केली त्यावेळेस 3.5 तास झाला. म्हणजे पहिली रन थ्रू आमची 3.5 तास झाली. मग आम्ही नाटक कट केलं, मग ते आटोक्यात आणलं सगळं व्यवस्थित. नंतर हळूहळू माझे ॲडिशन्स, त्यांचे ॲडिशन्स. बरं त्यांनी सांगितलं होतं ॲडिशन्सला ना नाही आहे, पण ॲडिशन जर वाजलं व्यवस्थित, उत्तम त्याला रिस्पॉन्स असेल तर ठेवायचा. बरं मला असं दिलं की तू घे, मला ढील दिली थोडं ऑलमोस्ट. मग मी काही घेतोय, मग त्यावर ते काही घेत आहेत, असं नाटक परत 3.5 तास झालं. अतुल, हे सगळं छान सुरू असताना असा एक डाव पडला की ज्याने आता पुढे काय, असा मोठा प्रश्न खऱ्या अर्थाने माधुरीला पण पडला तुला. आणि इतक्या विचित्र अफवा तुझ्या निमित्त म्हणजे बाहेर पडल्या. तर मला असं वाटतं की त्यानंतर तू पहिल्यांदा माझ्याशी बोलायला आलेला आहेस, तर काय झालं नेमकं? 2024मध्ये 21 जानेवारीला माझ्या नाटकाचा प्रयोग होता. नाटकाचे 2 प्रयोग होते. 5 वाजता बालगंधर्व तो प्रयोग मी केला आणि 9:30चा प्रयोग होता कोथरूडला, यशवंतरावला. तिथे मी पोचलो. तिकडे मी दामले, कविता, आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला, चहा घेतला. मग म्हटलं अरे आपल्या गोळ्या राहिल्यात, त्या गोळ्या पण घेतल्या. आणि मला अचानक बॅकस्टेजला आल्यानंतर नाटक सुरू झालं, कविताची एंट्री झाली. म्हटलं आता मज्जा करायची धमाल, 3 तास टाईमपास करायचा आणि घरी जायचं, कारण सेकंड डे पण काहीतरी काम होतं वाटतं. आणि मला इथे मुंग्या यायला लागल्या, डाव्या हाताच्या अंगठ्याला आणि पहिल्या बोटाला. तर मी असं झाडतोय. दामलेने विचारलं काय झालं? काय ना मुंगे आहेत. मग काय कळत नाही हो. मग त्यांनी घेऊन मालिश वगैरे केलं. म्हटलं अहो सर नका, तुम्ही नका करू, मला आवड वाटतं खूप. नाही ओके करशील ना प्रयोग? ह्याच्यामुळे काय मुंगे आहेत एवढं काय? म्हटलं करूया प्रयोग करूया. हां ठीक आहे. आणि ते गेले. त्यांची एंट्री होती, माझी एंट्री दुसऱ्या प्रवेशामध्ये. जसे ते आत गेले, एक 5-1 मिनटं झाले आणि मला त्या मुंग्या इथून हळू इथे यायला लागल्या, डाव्या ओठाना, आणि त्या एकाच साईडला यायला लागल्या. मला कळेल ना काय होतं. मुंग्या काय येतात, माझा चेहरा वाकडा होतोय का? मी आरशात बघतो, नाही बरोबर आहे. मी कोआर्टिस्टला विचारलं, ते म्हणलं ओके. म्हटलं असेल. म्हणून मी डोक्यात चाललं होतं की नंतर आपण डॉक्टरकडे जाऊ प्रयोग संपल्यावर. आणि मी एंट्री घेतली. एंट्री घेतल्याने मला कळलं की मला डावा पाय नाहीच आहे. काय? आणि ते असतं ना की आपल्यामुळे प्रयोग कॅन्सल नको होऊ दे, म्हणून मी आपलं तरी पाय खिचत पुढे चाललं आहे. सगळे लोक हसत आहेत. माझ्याबरोबर जी मुलगी होती काम करायला ती हसते. म्हणजे काय चाललं काय कळत नव्हतं.
मी गेलो आणि आतमध्ये गेलो, तिच्याबरोबरचा सीन आठवून मी. आणि दामलेंबरोबर माझा एक सीन आहे, मोठा सीन आहे तो. तेव्हा मला लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे अतुल. तर मी डोळ्यातूनच सांगतो त्यांना की सर, वाक्य बोलतो मी, पण त्यांना कळतं माझ्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे. आणि एका मोमेंटला मी हात जोडले ऑडियन्सला, म्हटलं आय एम सो सॉरी, मी प्रयोग करू शकत नाही, मला काहीतरी होतं आहे, काय होतं मला कळत नाही. आणि बसलो खाली. मग हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्यांनी सांगितलं BP खूप वाढला आहे, BP शूट झालं आहे. म्हटलं BP कसा शूट होईल? मी आत्ता गोळ्या घेतल्या आहेत 9:15 वाजता, रेग्युलर गोळ्या चालू आहेत माझ्या, काही नाही. पण झालं, शूट झाला आहे. पण तो शूट झाला म्हणजे एवढा झाला होता की जम गेला होता पुढे. आणि मग असं कळलं की हलकं थोडंसं रक्त पडलं आहे, हलकं. ते पण आत्ता तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात त्याच वेळेस. पण तुमचं नशीब खरंच चांगलं आहे की तुम्ही म्हणजे ऑलमोस्ट पोचलात. आणि मग लगेच मेडिकेशनने सगळ्या गोष्टी कंट्रोल झाल्या. पण ते जे एक थेंब जो पडला त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी घडल्या. मग तो एक मोठा एक पॅरालायटिक अटॅक. काय तुला फोन आला तेव्हा झाला? कविताचा फोन आला होता. म्हणजे मी झोपले होते, बिकॉज मला वाटतं 11 वगैरे वाजले. आणि कविताचा फोन आला तर म्हटलं कविताचा का फोन येणार मला, म्हणजे इतक्या ह्याच्यात असा सहज आला असेल, आम्ही भेटतोय वगैरे असं पार्टीला वगैरे. आणि तरी म्हटलं कदाचित अतुलच असतील. आणि फोन उचलला तर कविता माझी, हे बघ घाबरू नकोस, ते घाबरू नको बोलले. आणि घाबरतो आपण. हां, म्हणजे तरी आपण बिंग फिमेल, आपण एक बोलण्याचा जरा सोबरनेस जितका घेऊ शकू तितका कविताने घेतला. आणि तसं काय टेन्शनचं कारण नाही आहे. पण अतुलची तब्येत बिघडली आहे आणि आता त्याला प्रयोग थांबून हॉस्पिटलला घेऊन गेलेत, तर तू घाबरू नको. आता प्रयोग थांबून आणि मग त्याला घेऊन गेलेत. मग मला असं वाटलं की मला हे अर्धच सांगतायत, म्हणजे जे सांगतायत हे क्लिअर नाही आहे, हे फक्त मी घाबरू नये म्हणून. तर मी निघत होते, म्हटलं मी कविता निघते. तर बोले तू निघू नको आताच, हॉस्पिटलला गेलेत, मग सांगतो, जर काहीच नसेल तर आम्ही घेऊन येऊ. म्हटलं ओके. ॲक्च्युली आता मला आठवत नाही आहे काय बोलले होते. ठीक आहे, ओके. चला, ते घडलं. आणि त्यात बघा मला ॲडमिट केलं आहे, मी ICU मध्ये आहे. सगळं माझं CT स्कॅन वगैरे काढलं आहे. आणि मी दामलेंना सांगतो, सर पैसे भरू नका, माझं मेडिक्लेम आहे, ही माझी मेडिक्लेम तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो. तू वेडायच का, थांब रा, शांत राहा तू, असं काय तू करू नको. म्हटलं मला कळत नाही आहे मला काय होतं ते, मला माहिती आहे, कारण तोपर्यंत मला काहीच सांगितलं नव्हतं. मी तरी पण सांगतो, आता ICU मध्ये आणलं म्हणजे मला त्यावेळेस असं वाटलं होतं की काहीतरी असेल, हार्टचा काहीतरी इश्यू असेल, कारण आपलं वजन त्यावेळेस मी 105 किलो होतो. म्हटलं आपण बेशिस्तपणे खूप शूटिंग केलं. त्याच्या आधी माझी ठिपक्यांची रांगोळी 2 वर्ष चालली होती आणि जस्ट संपली होती. 2 वर्ष घरीच आले नव्हते ते. 2 वर्ष मी शूटिंग पण करतोय, मी प्रयोग पण करतोय. ओके, आय थिंक ऍक्च्युली पहिल्यांदा झालं असं, नाही आता ह्या वर्षभरात नाही. हनीमूनला जेव्हा ती भांडली ना, तेव्हा तू ऐकलं असतंस ना, वजन कमी कर. हो, तर तो मी मध्यंतरी वजन कमी पण गेलं होतं. नाही असं मी तुला सुरुवातच केली होती त्यांनी. ऍक्च्युली मध्ये सुरुवातच केली होती की आता सिरियल संपली आहे. माझी पहिली मालिका होती पुणेरी मिसळ, आणि त्यात माझ्या वडिलांचा रोल करायचे गिरीश ओक. त्यांचं एक नाटक बघायला आम्ही गेलो होतो. हे झालं मला 21 जानेवारीला. आणि 14 जानेवारी मला वाटतं त्यांचं नाटक होतं बोरिवलीमध्ये. मी बघायला गेलो आणि नाटक इतकं अप्रतिम होतं. आणि मी हिला म्हटलं अरे मी ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस त्या सिरियलचे माझे पप्पा आहे आणि ते अजूनही फिट आहेत ग, तसे आहेत तसे आहेत आणि अमेझिंग काम करतात आणि एनर्जी लेवल पण कमाल. म्हटलं अरे आपण काय यार, म्हटलं नाही आता आपण सुरू करायचं. आणि मी ते 7 दिवस सलग वॉक घेतोय, डाएट करतोय, हे सगळं जस्ट चालू केलं होतं. आणि बाप्पा म्हणाला वरचा गप्प बस, अजून वेळ लागेल खूप. पण माधुरीचे खरंच ते पण आनंदाश्रूच होते, तिला भरून आलं. पण मला वाटतं अतुल, ज्या रंगभूमीने तुला जीवदान दिलं ती रंगभूमीच तुला तारणार आहे. आणि माझं 100% मत आहे. त्यामुळे तुझा पुनरागमनाची मी वाट पाहते. आणि आज हा मुहूर्त आम्ही तुला दिलेला आहे की पुन्हा तू पहिल्यांदा. मला दूरदर्शनचे खरंच इतके आभार मानायचे आहेत की मी पहिल्यांदा मेकअप केला आफ्टर 21 जान. त्यानंतर आणि अत्यंत मधुर अशी नावाचीच माधुरी तुझ्या आयुष्यात आहे, जिने पदार्पण तुझ्या आयुष्यात म्हणजे जेव्हा ती तुझ्या मैत्रीण, प्रेयसी आणि मग बायको म्हणून आलेली आहे,
तेव्हापासूनच खरं भाग्योदय आहे. हो. त्यामुळे तो भाग्योदय अजून होऊ देत आणि अतुलनीय असं तू सुंदर काम कर. आणि आज मुहूर्त तो झालेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर रंगभूमीवर तुला Yes, yes. थैथयाट करताना मी बघणार आहे. आणि माधुरी, हिंदी जरी करत असशील तरी मराठीमध्ये परत तुला बघण्याची इच्छा आहे. How sweet. आज तुम्ही आला तितकं छान बोलला आहेत मनमोकळं, वेगवेगळ्या विषयांवर जे आपण ठरवलेच नव्हते ते आपण नाही, असं असलं पाहिजे इंटरव्ह्यू म्हणजे ठराविक प्रश्न हो, नाहीच विचारतील, नाही असं पण नाही. नसतं. आणि पुन्हा असे काहीतरी मोठी पारितोषिकं वगैरे घेऊन आलंय असं मला कळलं की मी पुन्हा तुम्हाला बोलवते. लगेच 100%. हा? तर मनपूर्वक शुभेच्छा, भरपूर काम करा. Thank you so much. Thank you Thank you so so much. much. Thank you.